सो हाय स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.2 यातला क्वेश्चन नंबर 8 अटेम्प्ट करतोय. तर क्वेश्चन नंबर 8 चा जो काही फॉर्मॅट आहे ना रे, क्वेश्चन नंबर 8 मधला हा फर्स्ट सब टाइप मी इथे मेन्शन केलेला आहे. सर्व सम्स ऑलमोस्ट अशाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते दिसतील. इथे काय नोटीस करायचं असतं पहा, अशा क्वेश्चन्समध्ये काय नोटीस करायचं असतं, 4, 5 आणि √41 यांच्यामध्ये तुम्हाला एक रिलेशन मिळेल. मी नंबर लिहितो 4, 5 आणि √41. तर काय कराल तुम्ही, 4 स्क्वेअर करा, 5 स्क्वेअर करा आणि √41 पण स्क्वेअर करा, तर ते एक्झॅक्टली मॅच होतील. तुम्ही चेक करा, 16 प्लस दिस इज 25 दॅट इज इक्वल टू 41, √41 स्क्वेअर 41, एक्झॅक्टली हे मॅच होतील. तर मग जेव्हा केव्हा या दोघांच्या स्क्वेअरचा ऍडिशन हा जर का डिनॉमिनेटरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असेल आणि फॉर्मॅट असं असेल की इथे साइन, एक तर इथे साइन इन्व्हर्स असला पाहिजे किंवा इथे कॉस इन्व्हर्स असला पाहिजे, मग तुम्ही समजून जाल की आपण या मेथडने ते सम सॉल्व्ह करायला लागतं. आपण आता डिस्कस करूया की एक्झॅक्टली हे कसं सॉल्व्ह करू शकतो आपण. पण नोटीस करण्याचे मी हे तुम्हाला वेज सांगतोय, ओके, की यात इथे जो कोइफिशियंट असतो दोघांच्या स्क्वेअरचं ऍडिशन इट शुड बी इक्वल टू डिनॉमिनेटर मधला जो कॉन्स्टंट आहे त्याचा स्क्वेअर. हे ज्यावेळेस इक्वल होत असतं तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड प्रिफर करायची असते. आपल्याला सबस्टिट्यूट करायचं असतं, 4 डिवाइड बाय √41 ला सबस्टिट्यूट करायचं असतं. इव्हन 5 डिवाइड बाय √41 ला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं असतं. आता आपण पाहूया की एक्झॅक्टली कोणते सबस्टिट्यूशन्स आपल्याला करायचे असतात. तर आता फॉर्मॅट डिटेक्ट केल्यानंतर तुम्ही सेपरेट डिवाइड कराल. फर्स्ट स्टेप मध्ये 4 डिवाइड बाय √41, ओके, इंटू दिस इज साइन एक्स, प्लस पहा 5 डिवाइड बाय √41 अँड इंटू दिस इज कॉस एक्स. सुरुवातीला तर आपण सेपरेट डिवाइड केलेलं आहे. आता मी काय करतोय, साइन इन्व्हर्स आल्यानंतर आतमध्ये साइन आला पाहिजे. तर आता मला हे असं वाटत आहे की हे साइन A प्लस बीचा फॉर्म्युला आहे. पहा ना, साइन A कॉस B प्लस कॉस A पहा, एक्सला आपण A बोललो होता, कॉस A दिस इज साइन B. जर काही असं बनू शकलं ना, ओके, तर साइन A प्लस बी बनून जाईल. हा म्हणजे साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होऊ शकतो. मी मेन्शन करतो मी कोणत्या फॉर्म्युला बद्दल बोलतोय पहा, साइन ऑफ A प्लस बी इट कॅन बी रिटन ॲज साइन A कॉस B प्लस दिस इज कॉस A साइन B. तर हा बेसिकली साइन A प्लस बीचा जस्ट मी फॉर्म्युला मेन्शन केलेला आहे. याला बस तुम्हाला साइन A प्लस बीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे आणायचं आहे, ओके. तर मी काय करतोय, 4 बाय √41, ओके, हे पहा साइन A आहे. मी याला कॉस B सबस्टिट्यूट करतोय. ठीक आहे, चलो मी याला कॉस B सबस्टिट्यूट केलं. फॉर एक्झाम्पल 4 बाय √41 ला मी कॉस B सबस्टिट्यूट केला. आता जर का मी याला कॉस B सबस्टिट्यूट केला, ठीक आहे, आता दोन्ही साईडला मी स्क्वेअर करतोय. सो हा बनेल 16 डिवाइड बाय 41 दॅट इज इक्वल टू कॉस स्क्वेअर B. हा कॉस स्क्वेअर B असेल. हा माझा सबस्टिट्यूशन आहे बरं. हा आपला सबस्टिट्यूशन आहे आणि या सबस्टिट्यूशनचा यूज करून एक रिझल्ट आपल्याला शोधायचा असतो. म्हणजे 5 बाय √41 याची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला शोधायचं ऍक्च्युली. तर पाहिलं रे, दोन्ही साईडला मी जस्ट स्क्वेअर केला. आता मी काय करतोय, 1 मायनस 16 बाय 41 दॅट इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. काय केलं पहा ना तुम्ही, 1 मायनस 1, हे पहा 1 ला 1 मायनसला मायनस, 16 बाय 41 चीच तर व्हॅल्यू कॉस स्क्वेअर बीटा आहे, ओके. सो असं मेन्शन करू शकतो आपण. आणि आपल्याला माहिती ना, 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा इट इज नथिंग बट साइन स्क्वेअर बीटा. दॅट मीन्स साइन स्क्वेअर बीटा, हे पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर इज साइन स्क्वेअर बीटा, ओके. दॅट इज इक्वल टू 41 इथे जाईल. सो 41 मायनस ऑफ 16 डिवाइड बाय 41 दॅट मीन्स साइन स्क्वेअर बीटा इट इज नथिंग बट 25 बाय 41 दॅट मीन्स साइन बीटा अंडररूट केला बरं, दॅट इज इक्वल टू 5 डिवाइड बाय √41. तर 5 बाय √41 हा ऍक्च्युअली साइन बीटा बनतोय. म्हणजे ज्यावेळेस आपण 4 बाय √41 ला कॉस बीटा सबस्टिट्यूट कराल ना, तर हा ऑटोमॅटिकली साइन बीटा बनतो. तर मग हा क्वेश्चन काय बनेल पहा, y इज इक्वल टू दिस इज साइन इन्व्हर्स ऑफ पहा मी साइन एक्स आधी लिहितोय, ओके, साइन एक्स. याला तर मी कॉस बीटा सबस्टिट्यूट केलेला आहे, ओके. सो कॉस बी सबस्टिट्यूट केलेला आहे. त्यानंतर प्लसला प्लस मेन्शन केलेला, ओके. त्यानंतर मी मेन्शन करतोय पहा कॉस एक्स
आणि 5/√41 जो आहे ना त्याला मी साइन बीटा सबस्टिट्यूट करतोय, याला मी सबस्टिट्यूट करतोय साइन बीटा. तर मग आता तुम्ही जर का इथे पाहाल साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, दॅट इज नथिंग बट साइन ऑफ ए प्लस बी. आता याच्यामध्ये साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होऊन जाईल. तर y इज इक्वल टू काय बनतो रे, एक्स प्लस. आता बीटाची व्हॅल्यू एक्झॅक्टली काय आहे, कॉस बीटा जर का 4/√41 असेल तर बीटा काय असणार, कॉस इनवर्स ऑफ 4/√41. आता डेरिव्हेटिव्ह करूया आपण. सो वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा कॉन्स्टंट असल्यामुळे, हे पहा हे कॉन्स्टंट आहे. ओके, हा कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. सो व्हॅल्यू ऑफ dy/dx इन फर्स्ट सब टाइप इज इक्वल टू 1. तर क्वेश्चन नंबर 2 पाहाल, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ √3 cos x मायनस ऑफ साइन एक्स. तर पहा इथे साइन एक्सचा काही कोएफिशियंट नाहीये, म्हणजे कोएफिशियंट 1 ॲज्युम करतोय मी इथे. तर नोटीस कराल √3 साइन एक्सचा कोएफिशियंट 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे 2. तर √3चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. ओके, हा 2चा स्क्वेअर बनतोय का हे व्हेरीफाय कराल. जस्ट √3 स्क्वेअर इज 3 + 1 दॅट इज इक्वल टू 4 आणि 2चा स्क्वेअर जो की परत 4 बनतोय. ओके, तर एक्झॅक्टली हे दोघे सेम बनतायत. म्हणजे अशा मेथड्स मध्ये आपण काय करतोय, लास्ट सम मध्ये आपण काय केलं होतं, आपण 2नी सेपरेट डिवाइड केलं होतं. ओके, आपण 2नी सेपरेट डिवाइड केलेलं. तर मी तोच प्रोसिजर कंटिन्यू करतो का. तर पहा y कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ √3 डिवाइड बाय 2 मेन्शन करतोय, दिस इज कॉस एक्स. ओके, मायनस पहा 1 डिवाइड बाय 2 मेन्शन करतोय आणि इथे मेन्शन करतोय मी साइन एक्स. तर कॉस इनवर्स जर का इथे असेल ना रे, तर आतमध्ये पण कॉस आला पाहिजे. कॉस इनवर्स ऑफ आतमध्ये पण जर का कॉस येत असेल तर ते दोघे एक्झॅक्टली कॅन्सल होऊन जातील. तर आपला ट्राय हा असेल की आतमध्ये कॉस आला पाहिजे. पहा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इथे लिहितोय पहा कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला पाहिला, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला काय असतो, कॉस ए कॉस बी. इथे प्लस असेल तर मायनस यूज करायचा असतो, साइन ए साइन बी. तर कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तर हा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असं वाटतंय मला. ओके, तर मी जस्ट असं लिहू शकतो का पाहाल इथे, दिस इज कॉस इनवर्स ऑफ कॉस ए कॉस बी करायचा ना याला. √3/2 म्हणजे कॉस 30 डिग्री असतो ना. √3/2 इट इज नथिंग बट कॉस ऑफ 30 डिग्री. कॉस एक्सला तर मी ॲज इट इज मेन्शन करतो मायनस 1/2 ला मी काय करतो रे, मी 1/2 ला साइन 30 मेन्शन करतो. 1/2 ला मी साइन 30 मेन्शन करतो आणि त्यानंतर हा साइन एक्स जो काही आहे ना तर तुम्ही ॲज इट इज मेन्शन करता. मग तुम्ही पहा बरं आता y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ पहा रे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग मी याला काय लिहू शकतो, कॉस ए प्लस बी लिहू शकतो, ए प्लस बी असं मेन्शन करू शकतो. तर आयडियली आता हे डिग्रीमध्ये मेन्शन करणे थोडंसं चुकीचं राहील. इथे रेडियनमध्ये मी मेन्शन करतो, इथे π/6 मेन्शन करतो. ओके, तर आता कॉस इनवर्स कॉस ज्यावेळेस कॅन्सल होतात तर वायची व्हॅल्यू काय बनते, वायची व्हॅल्यू बनते π/6, वायची व्हॅल्यू बनते π/6 प्लस एक्स बनते. सो वायचा डेरिव्हेटिव्ह जो काही असतो तो dy/dx दॅट इज इक्वल टू, हे पहा π/6 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनेल 1. सो व्हॅल्यू ऑफ dy/dx इन दिस केस इज अगेन 1. सबटाइप नंबर 4 पाहाल रहा था, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 cos 3x माइनस 4 sin 3x डिवाइड बाय 5. 3 4 5 चा ट्रिपलेट बनतोय राईट अँगलचा. ओके, सो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर हा 5 स्क्वेअर, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर हा 5 स्क्वेअर बनत असतो. तर आपण हे आयडेंटिफाय केलं इथे. ओके, मग हा आयडेंटिफाय केल्यानंतर डायरेक्टली आपण सेपरेट डिवाइड करूया. तर पहा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 डिवाइड बाय 5. पहा 3 डिवाइड बाय 5 इंटू कॉस 3x मेन्शन करतो. ओके, त्यानंतर मायनस 4 डिवाइड बाय 5. पहा 4 डिवाइड बाय 5 इंटू साइन 3x मी इथे असं मेन्शन करतोय. तर पाहाल y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, आता इथे जर का कॉस इनवर्स असेल तर आतमध्ये कॉस आला पाहिजे. इथे कॉस इनवर्स असेल तर आतमध्ये कॉस आणण्याचा आपला ट्राय असणार आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता है की कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी जर का हे असं बनेल तर तो कॉस आतमध्ये येऊ शकतो बाय युझिंग दिस फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला पहा, कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो. काय असतो पहा, कॉस ए कॉस बी. पहा कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी.
तर कॉस ए प्लस बी इज कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. पहा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी हा फॉर्मॅट जर का इथे बनू शकेल ना असा, तर मी याला कॉस ए प्लस बी मेन्शन करू शकेल, सो दॅट कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होऊ शकतात. तर यासाठी आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन करायला लागेल. तर मी काय करतोय पहा, मला जर इथे कॉस ए पाहिजे ना, म्हणजे मी 3/5 ला मी 3 डिवाइड बाय 5 ला मी कॉस ए असं मेन्शन करतोय मायनस मी याला साइन ए साइन बी पाहिजे ना, म्हणजे मी याला साइन ए असं मेन्शन करतोय. आता याच्यामध्ये चुकीचा पॉईंट काय आहे पहा, जर का तुम्ही कॉस ए ला 3/5 मेन्शन केलं ना, तर तुम्हाला हे व्हेरीफाय करायला लागतं की 4/5 हा खरंच साइन ए बनतोय का. तो जस्ट मी इथे व्हेरीफाय करतोय. पहा रे, कॉस ए ला जर का आपण 3/5 असं कन्सिडर करत असेल, सो कॉस स्क्वेअर ए कॅन बी रिटन ॲज 9/25. जस्ट स्क्वेअर केलं ना आपण. 1 minus cos square a can be written as 1 minus 9/25. Okay, 1 minus cos square is nothing but sin square a. So sin square is nothing but 25 minus 9 is 16/25. That means value of sin a, okay, value of sin a, it is nothing but 4/5 बनेल ना तो. So sin a चा व्हॅल्यू 4/5 बनेल. म्हणजे जर का मी 3/5 ला cos a सबस्टिट्यूट केला तर sin a ऑटोमॅटिकली 4/5 बनतोय. म्हणून मी 4/5 ला sin a असं मेन्शन करू शकतो. तर मग हा फॉर्म्युला काय बनतो पहा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इट इज नथिंग बट कॉस ऑफ a प्लस b. सो कॉस ऑफ दिस अँगल a प्लस b इज बेसिकली 3x. तर इथे कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतो, तर y चा व्हॅल्यू काय बनतो पहा, y इज इक्वल टू a प्लस 3x असं बनायला लागेल. आता मग तुम्ही पहा बरं, a चा व्हॅल्यू काय असेल, कॉस ए जर का 3/5 असेल तर a चा व्हॅल्यू हा कॉस इनवर्स 3/5 असेल. तर a चा व्हॅल्यू हा कॉस इनवर्स 3/5 असेल अँड प्लस 3x. ओके, आता हा पाहाल तर हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. सो y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx अँड दॅट इज इक्वल टू 3x चा डेरिव्हेटिव्ह मी इथे मेन्शन करतोय 3 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जो की 0 असेल. सो या पर्टिक्युलर केसमध्ये dy/dx व्हॅल्यू इट इज इक्वल टू 3 हियर. ओके, क्वेश्चन नंबर 6 पाहाल, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स. ओके, cosec inverse 10 divided by 6 sin 2 raised to x minus 8 cos 2 raised to x. तर काय रे, कोसेक इनवर्सच्या ऐवजी मी इथे साइन इनवर्स लिहिणे प्रिफर करेन, कारण की आतापर्यंत आपण जे काही केलं आहे ना रे, तर ते आतमध्ये साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बी किंवा कॉस ए प्लस बी किंवा कॉस ए मायनस बी असे फॉर्म्युले झालेले. आपल्याला कोसेक इनवर्सच्या आतमध्ये कोसेक ए प्लस बी किंवा कोसेक ए मायनस बी असे फॉर्म्युलेज आणणे ओके हे फार जास्त डिफिकल्ट असणार आहे. ओके, किंवा कोसेक ए प्लस बी कोसेक ए मायनस बी असे फॉर्म्युला आपल्याला माहिती पण नाही आहेत. तर मी कोसेक इनवर्सला ट्राय करतोय की मी साइन इनवर्स सबस्टिट्यूट करतोय. कोसेक इनवर्सच्या ऐवजी मी सबस्टिट्यूट करतोय साइन इनवर्स. ओके, ब्रॅकेटमध्ये कोसेकला जर का साइन इनवर्स केलं तर एक्झॅक्टली हा रेसिप्रोकल झाला पाहिजे. सो डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर. हा न्यूमरेटर जो आहे तो मी डिनॉमिनेटर मध्ये मेन्शन करतोय. सो y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ पाथ सेपरेट डिवाइड करूया. 6/10 sin 2 raised to x minus 8/10 cos 2 raised to x. आता पहा तुम्ही नोटीस करा, साइन इनवर्स आहे इथे, आतमध्ये आपल्याला पाहिजे साइन. आता आतमध्ये जर का साइन पाहिजे असेल, इथे मायनस साइन आहे आपण, तर मी हा फॉर्म्युला रेफर करतोय साइन a मायनस बी. तर पहा साइन a मायनस बी काय असतो, साइन a cos b मायनस cos a sin b. तर पाहा व्यवस्थित, आतमध्ये साइन आणायचं आहे आणि इथे साइन हे पहा इथे मायनस साइन असल्यामुळे मला ऑप्शन नाही, मला साइन ए मायनस बी चाच फॉर्म्युला रेफर करायला लागेल. कारण की साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो पहा, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. इन केस जर का इथे प्लस असला असता ना साइन, तर मी कदाचित साइन ए प्लस बी रेफर केला असता. पण प्रॉब्लेम हा आहे की इथे साइन आहे मायनस, सो हे क्लिअर आहे की इथे साइन ए मायनस बी हा फॉर्म्युला बनला पाहिजे. तर पहा साइन ए मायनस बी कसा बनेल पहा, साइन ए कॉस बी ना, साइन ए कॉस बी म्हणजे याला मला कॉस बी सबस्टिट्यूट करायला लागेल. तर मी 6/10 ला जर का कॉस बी सबस्टिट्यूट केला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर तर साइन स्क्वेअर असतं. ठीक आहे, चलो. सो 1 मायनस 6/10 चा स्क्वेअर हे साइन स्क्वेअर बी असणार आहे. ओके, 6 स्क्वेअर 36, 10 स्क्वेअर 100 करतोय मी, 100 इथे जाईल, 100 मायनस 36 हा बेसिकली 64/100 बनेल. सो साइन स्क्वेअर बी 64/100 बनतो, म्हणजे साइन बी हा 8/10 बनतोय. म्हणजे हा जो काही 8/10 मेन्शन आहे ना रे इथे, तर त्या 8/10 ला आपण साइन बी असं मेन्शन करू शकतो.
म्हणजे हा जो काही आहे क्वेश्चन y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ पहा साइन ए याला आपण कॉस बी सबस्टिट्यूट केलेला आहे. ओके, सो मेन्शन करतोय पहा मी साइन ए कॉस बी, त्यानंतर मायनस हे पहा कॉस ए आहे. ओके, सो कॉस ए आणि तो जो आहे 8 डिवाइड बाय 10 याला आपण साइन बीटा सबस्टिट्यूट करू शकतो. सो मी तिथे साइन बी असं सबस्टिट्यूट केलेलं आहे. दॅट मीन्स y कॅन बी रिटन एज साइन इनवर्स ऑफ दिस इज नथिंग बट साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी इज नथिंग बट साइन ए मायनस ऑफ बी. तर हा साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला असणार आहे. तर आता पहा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल. सो वायचा व्हॅल्यू बनेल 2x मायनस ऑफ बीटा. पण बीटा तर कॉन्स्टंट आहे ना, तुम्ही पहा ना बीटा काय असणार आहे, कॉस इनवर्स ऑफ 6/10 असणार आहे. सो बीटा इज अ कॉन्स्टंट हियर. सो वाय इज इक्वल टू 2x मायनस कॉस इनवर्स ऑफ 6/10. पहा रे, बीटा हा कॉस इनवर्स ऑफ 6/10 असणार आहे. आता आपण डिफरन्शिएट करूया. सो वायचा डेरिव्हेटिव्ह असणार dy/dx a रेज टू x. पहा हा फॉर्मॅट a रेज टू x आहे. सो a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो a रेज टू x log a. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार. ओके, सो dy/dx चा व्हॅल्यू असणार 2 रेज टू x इंटू log 2.